भारताच्या भूगोलावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. भारतातील सर्वात मोठे खारे वाळवंट कोणते? भारतातील सर्वात मोठे खारे वाळवंट कच्छचे रण गुजरात येथील होय. भाबर म्हणजे काय? भाबर म्हणजे शिवालिक टेकड्याच्या पायथ्याशी नद्यांनी आणलेल्या गोट्यांच्या आणि दगडांच्या सच्छिद्र पट्टा होय. तराई म्हणजे काय? तराई प्रदेश म्हणजे भाबरच्या पट्ट्याच्या दक्षिणेकडील दलदलीचा आणि घनदाट जंगलांचा प्रदेश म्हणजेच तराई होय. अलाहाबाद हे नैसर्गिक भूरूप कशामुळे निर्माण झाले होते? अलाहाबाद हे नैसर्गिक भूरूप 1819 मधील कच्छच्या भूकंपामुळे तयार झाले होते. माजुली नदी बेटाची निर्मिती कोणत्या नदीने केली आहे? माजुली नदी बेटाची निर्मिती ब्रह्मपुत्रा नदीने केली आहे. भारतातील सर्वात मोठी खचदरी प्रणाली कोणत्या नदीची आहे? भारतातील सर्वात मोठी खचदरी प्रणाली नर्मदा आणि तापी नदी खोऱ्यांची आहे. शिवालिक रांगेला जगात इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? शिवालिक रांगेला जगात बाह्य हिमालय आउटर हिमालयाज म्हणून ओळखले जाते. जोजिला खिंड कोणत्या दोन महत्त्वाच्या ठिकाणांना जोडते? जोजिला खिंड श्रीनगर आणि लेह या दोन महत्त्वाच्या ठिकाणांना जोडते. कांग्रा व्हॅलीमधील प्रमुख आर्थिक पीक कोणते? कांग्रा व्हॅलीमधील प्रमुख आर्थिक पीक चहा होय. मालनाड हा डोंगराळ भाग कोणत्या राज्यात आहे? मालनाड हा डोंगराळ भाग कर्नाटक पश्चिम घाटाचा भाग आहे. मैदान हा सखल पठारी प्रदेश कोणत्या राज्यात आहे? मैदान हा सखल पठारी प्रदेश कर्नाटक पठाराचा पूर्व भाग आहे. विंध्य आणि सातपुडा पर्वताच्या दरम्यान वाहणारी प्रमुख नदी कोणती? विंध्य आणि सातपुडा पर्वताच्या दरम्यान वाहणारी प्रमुख नदी नर्मदा नदी होय. सातपुडा आणि अजिंठा रांगेच्या दरम्यान कोणती नदी वाहते? सातपुडा आणि अजिंठा रांगेच्या दरम्यान तापी नदी वाहते. पालकोंडा टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? पालकोंडा टेकड्या आंध्र प्रदेश पूर्व घाटावर आहेत. जावडी टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? जावडी टेकड्या तमिळनाडू या राज्यात आहेत. कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे? कळसुबाई शिखर सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाटाचा भाग आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत आहे. नंदी हिल्स कोणत्या राज्यात स्थित आहे? नंदी हिल्स कर्नाटक बेंगळुरूजवळ स्थित आहे. आग्नेय मान्सून वाऱ्यांना रोखणारा दक्षिण भारतातील मुख्य पर्वत कोणता? आग्नेय मान्सून वाऱ्यांना रोखणारा दक्षिण भारतातील मुख्य पर्वत पश्चिम घाट त्यालाच सह्याद्री असे म्हणतात. भारतातील ग्रँड कॅनियन ऑफ इंडिया म्हणून कोणत्या नदीच्या घळीला ओळखले जाते? भारतातील ग्रँड कॅनियन ऑफ इंडिया म्हणून पेन्ना नदी गंडीकोटा आंध्र प्रदेश येथील नदीला ओळखले जाते. पंचनदमध्ये कोणत्या 5 नद्यांचा समावेश होतो? पंचनदमध्ये झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या 5 नद्यांचा समावेश होतो. भाकरा धरण कोणत्या नदीवर आहे आणि नागल धरण कोणत्या नदीवर आहे? भाकरा आणि नागल धरण दोन्ही धरणे सतलज नदीवर आहेत, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये. पोंग धरण कोणत्या नदीवर आहे? पोंग धरण बियास नदी हिमाचल प्रदेश येथे आहे. थियन धरण रणजित सागर धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? थियन धरण रणजित सागर धरण रावी नदी पंजाब येथे बांधले गेले आहे. रिहन धरण गोविंद वल्लभ पंत सागर कोणत्या राज्यात आहे? रिहन धरण गोविंद वल्लभ पंत सागर उत्तर प्रदेश या राज्यात सोन नदीची उपनदी रिहंद या नदीवर आहे. राणा प्रताप सागर आणि जवाहर सागर धरणे कोणत्या नदीवर आहेत? राणा प्रताप सागर आणि जवाहर सागर ही दोन्ही धरणे चंबळ नदी राजस्थान येथे आहेत. गांधी सागर धरण कोणत्या नदीवर आहे? गांधी सागर धरण चंबळ नदी मध्य प्रदेश येथे आहे. इंद्रावती नदी कोणत्या नदीची मुख्य उपनदी आहे? इंद्रावती नदी गोदावरी नदीची मुख्य उपनदी आहे. मंजरा नदी कोठे उगम पावते आणि ती कोणाची उपनदी आहे? मंजरा नदी पाटोदा पठार बीड महाराष्ट्र येथे उगम पावते आणि ती गोदावरी नदीची उपनदी आहे. भीमा नदी ही कोणत्या मोठ्या नदींची उपनदी आहे? भीमा नदी ही कृष्णा नदीची मोठी उपनदी आहे. तुंगभद्रा ही कोणत्या 2 नद्यांच्या संगमातून बनते? तुंगभद्रा ही तुंग आणि भद्रा नदी या 2 नद्यांच्या संगमातून बनते. पेरियार नदीचा उगम कोणत्या पर्वतात होतो? पेरियार नदीचा उगम शिवगिरी टेकड्या केरळ येथे होतो. वैगई नदी कोणत्या शहरातून वाहते? वैगई नदी मदुराई या शहरातून वाहते. मदुराई हे शहर तमिळनाडू या राज्यात आहे. तापी नदीचा उगम कोठे होतो? तापी नदीचा उगम मुलताई
सातपुडा रांग मध्य प्रदेश येथे होतो. माही नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? माही नदीचा उगम मध्य प्रदेश धार जिल्ह्यात होतो. भारतातील कोणत्या नदीला वृद्धगंगा म्हणतात? भारतातील गोदावरी नदीला वृद्धगंगा म्हणतात. चिल्का सरोवर हे कोणत्या प्रकारचे सरोवर आहे? चिल्का सरोवर हे खाजन लगून सरोवर आहे. लोकतक सरोवर कोणत्या ईशान्येकडील राज्यात आहे? लोकतक सरोवर हे मणिपूर या राज्यात आहे. लोणार सरोवर कशामुळे निर्माण झाले आहे? लोणार सरोवर हे उल्कापातामुळे मेट्रोइट इम्पॅक्टमुळे निर्माण झाले आहे. हे सरोवर बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र या राज्यात आहे. पुलिकत सरोवर कोणत्या दोन राज्याच्या सीमेवर आहे? पुलिकत सरोवर आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या दोन राज्यांच्या सीमेवर आहे. भारतात सर्वात जास्त पर्जन्य छायेचा प्रदेश रेन शॅडो एरिया कोठे आढळतो? भारतात सर्वात जास्त पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजेच रेन शॅडो एरिया पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भाग उदाहरणार्थ मध्य महाराष्ट्र, कर्नाटक पठारावर आढळतो. चेरापुंजी आणि मासिनराम कोणत्या टेकड्यावर स्थित आहेत? चेरापुंजी आणि मासिनराम या खासी टेकड्या मेघालय येथे स्थित आहेत. भारतात मान्सून वाऱ्याचे आगमन सर्वात शेवटी कोणत्या राज्यात होते? भारतात मान्सून वाऱ्याचे आगमन सर्वात शेवटी राजस्थान आणि पंजाब या दोन राज्यात होते. यल निनोचा उगम कोणत्या महासागरात होतो? यल निनोचा उगम पॅसिफिक महासागरात होतो. रेगूर मृदा म्हणून कोणती माती ओळखली जाते? रेगूर मृदा म्हणून काळी माती ब्लॅक कॉटन सॉइल ओळखली जाते. काळी मृदा कोणत्या खडकाच्या विदर्णाने तयार होते? काळी मृदा बेसाल्ट खडकाच्या विदर्णाने तयार होते. गाळाच्या मृदेचे दोन मुख्य प्रकार कोणते? गाळाच्या मृदेचे दोन मुख्य प्रकार खादर नवीन गाळ आणि भांगर जुना गाळ होय. तांबडी मृदा रेड सॉइल लाल रंगाची का दिसते? तांबडी मृदा म्हणजेच रेड सॉइल लाल रंगाची लोह ऑक्साईडच्या जास्त प्रमाणामुळे दिसते. जांभी मृदा लेटराइट सॉइल कोणत्या प्रक्रियेने तयार होते? जांभी मृदा लेटराइट सॉइल निक्षालन लिचिंग अतिपावसामुळे द्राव्य खनिजे वाहून जाणे या प्रक्रियेने तयार होते. दलदलीच्या मृदेला स्थानिक भाषेत काय म्हणतात? दलदलीच्या मृदेला स्थानिक भाषेत पिटी किंवा करी मृदा असे म्हणतात. भारतात कोणत्या प्रकारची वने सर्वात जास्त क्षेत्र व्यापते? भारतात उष्णकटिबंधीय आर्द्र शुष्क पानझडी वने सर्वात जास्त क्षेत्र व्यापतात. सदाहरित वने किती सेमीपेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या भागात आढळतात? सदाहरित वने 200 सेमीपेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या भागात आढळतात. चंदन कोणत्या प्रकारच्या वनामध्ये आढळते? चंदन सँडवूड उष्णकटिबंधीय पानझडी वनाच्या प्रकारामध्ये आढळते. खारफुटी वने कोणत्या भागात आढळतात? खारफुटी वने नदीच्या त्रिभुज प्रदेशात आणि भरती ओहोटीच्या किनाऱ्यावर आढळतात. देवदारचे वृक्ष प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? देवदारचे वृक्ष प्रामुख्याने हिमालयीन पर्वतीय वने या भागात आढळते. भारताचे वन सर्वेक्षण केंद्र कोठे आहे? भारताचे वन सर्वेक्षण केंद्र फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया FSI डेहराडून उत्तराखंड येथे आहे. भारतात राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? भारतात राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याचा अधिकार राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला आहे. केवलादेव राष्ट्रीय उद्यान भरतपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? केवलादेव राष्ट्रीय उद्यान म्हणजेच भरतपूर स्थलांतरित पक्षी उदाहरणार्थ सायबेरियन क्रेनसाठी प्रसिद्ध आहेत. दाचिगाम अभयारण्य कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? दाचिगाम अभयारण्य जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात आहे. सायलेंट व्हॅलीमधील दुर्मिळ प्राणी कोणता? सायलेंट व्हॅलीमधील दुर्मिळ प्राणी सिंहपुच्छ माकड लॉयन टेल मॅक्यू होय. भारतात लोह खनिजाचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आहेत? भारतात लोह खनिजाचे आयर्न ओरचे सर्वाधिक साठे ओडिशा या राज्यात आहेत. कुद्रेमुख कर्नाटक ही खाण कशाच्या उत्खननासाठी प्रसिद्ध आहे? कुद्रेमुख कर्नाटक ही खाण लोह खनिजाच्या उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. बेलाडीला छत्तीसगड ही खाण कशासाठी प्रसिद्ध आहे? बेलाडीला ही खाण उच्च दर्जाचे लोह खनिज हेमॅटाइटसाठी प्रसिद्ध आहे. झारिया आणि बोकारो झारखंड कशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? झारिया आणि बोकारो या खाणी कोळशा खाणीसाठी प्रसिद्ध आहेत. रानीगंज पश्चिम बंगाल हे कशाचे उत्पादन केंद्र आहे? रानीगंज पश्चिम बंगाल हे कोळसा खाणीचे उत्पादन आहे. सिंगरेनी कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? सिंगरेनी कोळसा क्षेत्र तेलंगणा गोदावरी खोऱ्यात आहे. नयवेली तमिळनाडू कशाच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे? नयवेली हे लिग्नाइट कोळसासाठी प्रसिद्ध आहे.
तांबे उत्पादनात भारतातील अग्रगण्य राज्य कोणते? तांबे उत्पादनात भारतातील अग्रगण्य राज्य मध्य प्रदेश होय. तेथील राजस्थानमधील खेतडी खान प्रसिद्ध आहे. मंगळूर आणि मुंबई हाय कशासाठी प्रसिद्ध आहेत? मंगळूर आणि मुंबई हाय खनिज तेलासाठी प्रसिद्ध आहेत. डिगबोई ही भारतातील पहिली तेलविहीर कोणत्या राज्यात आहे? डिगबोई ही भारतातील पहिली तेलविहीर आसाम या राज्यात आहे. अंकलेश्वर तेलक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? अंकलेश्वर तेलक्षेत्र गुजरात या राज्यात आहे. भारतातील पहिले सुती कापड केंद्र 1818 मध्ये कोठे स्थापन झाले? भारतातील पहिले सुती कापड केंद्र 1818 मध्ये फोर्ट ग्लोस्टर कोलकाता जवळ पश्चिम बंगाल येथे स्थापन झाले. टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना कधी झाली? टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची म्हणजे टिस्कोची स्थापना 1907 मध्ये जमशेदपूर येथे स्थापन झाली. बोकारो पोलाद प्रकल्प झारखंड कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारला गेला? बोकारो पोलाद प्रकल्प झारखंड हा सोव्हिएत युनियन रशिया या देशाच्या सहकार्याने उभारला गेला. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आंध्र प्रदेश या राज्यात आहे. तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? तारापूर अणुऊर्जा केंद्र महाराष्ट्र पालघर येथे आहे. रावतभाटा अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? रावतभाटा अणुऊर्जा केंद्र राजस्थान कोटक जवळ आहे. नरोरा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? नरोरा अणुऊर्जा प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यात आहे. भारतातील मणिकर्णन हिमाचल प्रदेश कशासाठी प्रसिद्ध आहे? भारतातील मणिकर्ण हिमाचल प्रदेश भूऔष्णिक ऊर्जा जिओथर्मल एनर्जीसाठी प्रसिद्ध आहे. मुप्पंडल तमिळनाडू कशासाठी प्रसिद्ध आहे? मुप्पंडल तमिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे पवन ऊर्जा केंद्र आहे. भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग NH-44 कोठून कोठे जातो? भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग NH-44 श्रीनगर ते कन्याकुमारी दरम्यान जातो. भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता मानला जातो? भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग NH-548 हा मानला जातो. पूर्वीचा 47A. सुवर्ण चतुष्कोन गोल्डन क्वाड्रिलॅटरल महामार्गाची एकूण लांबी किती आहे? सुवर्ण चतुष्कोन महामार्गाची एकूण लांबी 5846 किलोमीटर इतकी आहे. भारतातील पहिली मेट्रो रेल्वे कोणत्या शहरात सुरू झाली? भारतातील पहिली मेट्रो रेल्वे कोलकाता येथे 1984 मध्ये सुरू झाली. भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो कोठे सुरू झाली? भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो अंडर वॉटर मेट्रो हुगळी नदीखाली कोलकाता येथे सुरू झाली. कोकण रेल्वेची स्थापना कधी झाली? कोकण रेल्वेची स्थापना 1990 मध्ये, पहिली गाडी 1998 मध्ये धावली. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा करबुडे बोगदा. या बोगद्याची लांबी 6.5 किलोमीटर महाराष्ट्र या राज्यात आहे. भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे? भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग विवेक एक्सप्रेस हा आहे. दिब्रुगड ते कन्याकुमारी दरम्यान 4273 किलोमीटर आहे. भारतात एकूण किती रेल्वे झोन आहेत? भारतात एकूण 18 रेल्वे झोन्स आहेत. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट मुंबई येथे आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST मुंबई येथे आहे. भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय बंदराची संख्या किती आहे? भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय बंदराची संख्या 13 प्रमुख बंदरे आहेत. भारतातील पॅरादीप बंदर कोणत्या राज्यात आहे? भारतातील पॅरादीप बंदर ओडिशा या राज्यात आहे. कांडला बंदर, दीनदयाळ बंदर हे कोणत्या प्रकारचे बंदर आहे? कांडला बंदर, दीनदयाळ बंदर हे भरती ओहोटीचे बंदर टायडल पोर्ट आहे. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश दिल्ली होय. भारतातील सर्वात कमी साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? भारतातील सर्वात कमी साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव होय. लक्षद्वीपमधील स्थानिक भाषा कोणती आहे? लक्षद्वीपमधील स्थानिक भाषा मल्याळम ही आहे. अंदमान आणि निकोबारची उच्च न्यायालयाची अधिकारी कोणत्या न्यायालयाकडे आहे? अंदमान निकोबारची न्यायालयाची अधिकारिता कोलकाता उच्च न्यायालयाकडे आहे. लक्षद्वीपची उच्च न्यायालयाची अधिकारिता कोणत्या न्यायालयाकडे आहे? लक्षद्वीपची उच्च न्यायालयाची अधिकारिता केरळ उच्च न्यायालयाकडे आहे. भारतातील सर्वात मोठी भूवेष्टित खाऱ्या पाण्याची दलदल कोणती?
भारतातील सर्वात मोठी भूवेष्टित लँडलॉक खाऱ्या पाण्याची दलदल कच्छ चरण गुजरात होय. भांगर आणि खादर यापैकी कोणती जमीन अधिक सुपीक असते? भांगर आणि खादर यापैकी सर्वात सुपीक जमीन खादर नवीन गाळाची जमीन ही असते. पामीरचे पठार भारताच्या कोणत्या दिशेला आहे? पामीरचे पठार वायव्य दिशेला, यालाच पामीरच्या पठाराला जगाचे छप्पर असे म्हणतात. काराकोरम पर्वतरांगेला प्राचीन साहित्यात काय म्हटले गेले आहे? काराकोरम पर्वतरांगेला प्राचीन साहित्यात कृष्णगिरी असे म्हटले गेले आहे. झास्कर रांग कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान स्थित आहे? झास्कर रांग सिंधू आणि झास्कर नदीच्या दरम्यान स्थित आहे. शिवालिक या नावाचा शाब्दिक अर्थ काय आहे? शिवालिक या शब्दाचा शाब्दिक अर्थ शिवाच्या जटा असा होय. पटकाई बूम आणि नागा टेकड्या भारताच्या कोणत्या पूर्वेकडील भागात येतात? पटकाई बूम आणि नागा टेकड्या भारताच्या म्यानमार सीमेवर ईशान्य भारतात येतात. गारो, खासी, जयंतिया टेकड्यांचा उगम भौतिकदृष्ट्या कोणाचा भाग मानला जातो? गोरो, खासी आणि जयंतिया या टेकड्याचा उगम भौतिकदृष्ट्या दख्खनच्या पठाराचा छोटा नागपूर पठाराचा भाग मानला जातो. अरवली पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? अरवली पर्वत अवशिष्ट प्राचीन घडीचा पर्वत रेसिड्युअल ओल्ड फोल्डेड माउंटेन प्रकारचा पर्वत आहे. माळवा पठार प्रामुख्याने कोणत्या नद्याच्या खोऱ्याने बनलेला आहे? माळवा पठार प्रामुख्याने चंबळ, बेतवा आणि केर या नद्यांच्या खोऱ्याने बनलेला आहे. बुंदेलखंड पठार कशासाठी प्रसिद्ध आहे? बुंदेलखंड पठार खडकाळ जमिनी आणि तीव्र धूप साठी प्रसिद्ध आहे. बस्तरचे पठार कोणत्या राज्यात स्थित आहे? बस्तरचे पठार छत्तीसगड, दंतेवाडा, बस्तर भागात प्रसिद्ध आहे. मेघालय पठाराचे सर्वात उंच ठिकाण कोणते? मेघालय पठारावरील सर्वात उंच ठिकाण शिलाँग पीक 1965 मीटर इतक्या उंचीचे आहे. अण्णामलाई टेकड्यामधील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणते? अण्णामलाई टेकड्यामधील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण वालपराई, तमिळनाडू केरळ सीमेवरील होय. कोडाई कॅनाल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या टेकड्यावर आहे? कोडाई कॅनाल हे थंड हवेचे ठिकाण पलनी टेकड्या, तमिळनाडू या राज्यात आहे. उटी उदगमंडलम हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? उटी उदगमंडलम हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण निलगिरी पर्वतात आहे. महाबळेश्वर हे ठिकाण कोणत्या नदीचे उगमस्थान मानले जाते? महाबळेश्वर हे ठिकाण कृष्णा नदीचे उगमस्थान मानले जाते. तसेच कोयना, वेना, सावित्री आणि गायत्री या नद्यांचे उगमस्थान सुद्धा मानले जाते. धूपगड हे सातपुड्यातील सर्वात उंच शिखर कोणत्या रांगेत आहे? धूपगड हे सातपुड्यातील सर्वात उंच शिखर महादेव टेकड्या, मध्य प्रदेश या. दख्खनच्या पठाराचा आकार साधारणपणे कसा आहे? दख्खनच्या पठाराचा आकार साधारणपणे त्रिकोणी ट्रँग्युलर आहे. पश्चिम घाट आणि पूर्व घाट जोडणाऱ्या टेकड्या कोणत्या? पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांना जोडणाऱ्या टेकड्या निलगिरी टेकड्या होय. सिंधू नदी भारतात कोणत्या ठिकाणाहून प्रवेश करते? सिंधू नदी भारतात दमचोक, लडाख येथून प्रवेश करते. गंगा नदीची भारतातील सर्वात मोठी उपनदी कोणती? गंगा नदीची भारतातील सर्वात मोठी उपनदी यमुना नदी होय. घाघरा नदीचा उगम कोठे होतो? घाघरा नदीचा उगम मापचांगुंगो हिमनदी तिबेट येथे होतो. कोसी नदी कोणत्या 7 नद्या मिळून बनते? कोसी नदी सप्तकोसी, नेपाळ या 7 नद्या मिळून बनते. गंडक नदीला नेपाळमध्ये काय म्हणतात? गंडक नदीला नेपाळमध्ये नारायणी किंवा शालिग्रामी नदी असे म्हणतात. ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमधून भारतात प्रवेश करताना कोणत्या शिखराला वळसा घालते? ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमधून भारतात प्रवेश करताना नामचा बरवा या शिखराला वळसा घालते. महानदीवर बांधलेले हिराकूड धरण कोणत्या शहराजवळ आहे? महानदीवर बांधलेले हिराकूड धरण संबलपूर, ओडिसा या शहराजवळ आहे. गोदावरी नदीचा प्रवास किती राज्यांमधून होतो? गोदावरी नदीचा प्रवाह 5 राज्यातून होतो. यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसाचा समावेश आहे. कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी तुंगभद्रा नदी होय. कावेरी नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? कावेरी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. पंपुहार, तमिळनाडू या ठिकाणी. नर्मदा नदी कोणत्या खाडीत जाऊन मिळते? नर्मदा नदी खंबाच्या खाडीमध्ये अरबी समुद्र भरूचजवळ जाऊन मिळते. तापी नदीचा प्रवाह मुख्यत्वे कोणत्या 3 राज्यातून जातो? तापी नदीचा प्रवाह मुख्यत्वे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यातून जातो. साबरमती नदी कोणत्या शहरातून वाहते? साबरमती नदी गांधीनगर आणि अहमदाबाद या शहरातून वाहते. लुनी नदीचे वैशिष्ट्य काय आहे? लुनी नदीचे वैशिष्ट्य
ही अंतस्थलीय नदी असून ती समुद्राला न मिळता कच्छच्या रणात लुप्त होते. शरावती नदीवर कोणता प्रसिद्ध धबधबा आहे? शरावती नदीवर जोग गरसोप्पा धबधबा कर्नाटक या राज्यात आहे. शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदीवर आहे. उलर सरोवर कोणत्या नदीच्या मार्गात निर्माण झाले आहे? उलर सरोवर झेलम नदीच्या मार्गात निर्माण झाले आहे. दाल सरोवर कोणत्या शहरात आहे? दाल सरोवर श्रीनगर जम्मू काश्मीर येथे आहे. अष्टमुडी सरोवर कोणत्या राज्यात आहे? अष्टमुडी सरोवर केरळ या राज्यात आहे. पेंगांगसो सरोवर कोठे स्थित आहे? पेंगांगसो सरोवर लडाख भारत चीन सीमेवर स्थित आहे. भारतातील सर्वात जास्त सरासरी पर्जन्यमान नोंदवणारे ठिकाण कोणते? भारतातील सर्वात जास्त सरासरी पर्जन्यमान नोंदवणारे ठिकाण मासिनराम मेघालय या राज्यातील 11,872 मिमी पाऊस येथे नोंदवला जातो. भारतात मान्सूनचा परतीचा पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? भारतात मान्सूनचा परतीचा पाऊस ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात पडतो. कोरोमंडल किनाऱ्यावर तमिळनाडू हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण काय? कोरोमंडल किनाऱ्यावर हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण ईशान्य मान्सून वारे नॉर्थ ईस्ट रिस्ट्रिक्टिंग मान्सून होय. उत्तर भारतात हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? उत्तर भारतात हिवाळ्यात पडणाऱ्या पावसाला पश्चिमेकडील विक्षोभ असे म्हणतात. लू हे वारे कोणत्या ऋतूत वाहतात? लू हे वारे उन्हाळा या ऋतूत वाहतात. मे जून उत्तर भारतात. कालबैसाखी वाऱ्यांना आसाममध्ये काय म्हणतात? कालबैसाखी वाऱ्यांना आसाममध्ये बारदोईसिला असे म्हणतात. भारतातील सर्वात मोठी चक्रीवादळे प्रामुख्याने कोणत्या उपसागरात निर्माण होतात? भारतातील सर्वात मोठी चक्रवादळे प्रामुख्याने बंगालच्या उपसागरात निर्माण होतात. जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो? जागतिक हवामान दिन 23 मार्च रोजी साजरा केला जातो. पर्यावरण संरक्षण कायदा भारतात कधी मंजूर झाला? पर्यावरण संरक्षण कायदा भारतात 1986 मध्ये मंजूर झाला. राष्ट्रीय हरित लवादची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची स्थापना 2010 मध्ये झाली. भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता? भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा माजुली जिल्हा होय. चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते? चिपको आंदोलन वृक्षतोड रोखण्याशी संबंधित होते. उत्तराखंड या राज्यात या आंदोलनाचे नेतृत्व सुंदरलाल बहुगुणा यांनी केले. अपिको आंदोलन कोणत्या राज्यात झाले? अपिको आंदोलन कर्नाटक या राज्यात झाले. चिपको आंदोलनासारखेच आंदोलन होते. सायलेंट व्हॅली आंदोलन कशाविरुद्ध झाले होते? सायलेंट व्हॅली आंदोलन हे कुंतीपुझा नदीवरील जलविद्युत प्रकल्पाविरुद्ध झाले होते. केरळ या राज्यात. भारतातील जैविक विविधता कायदा कधी लागू झाला? भारतातील जैविक विविधता कायदा बायोडायव्हर्सिटी ॲक्ट 2002 मध्ये लागू झाला. प्रोजेक्ट टायगरचे पहिले संचालक कोण होते? प्रोजेक्ट टायगरचे पहिले संचालक कैलास सांखला हे होते. भारतात जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या असणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक जागतिक वारसा स्थळांची संख्या असणारे राज्य महाराष्ट्र राज्य होय. माठाल आणि कंदल चिव ही नावे कोणत्या प्रकारच्या वनस्पतीशी संबंधित आहेत? माठाल आणि कंदल ही नावे खारफुटी मँग्रोव्ह वनस्पतीशी संबंधित आहेत. भारतात सर्वात जास्त खारफुटीची वने असणारे राज्य कोणते? भारतात सर्वात जास्त खारफुटीची वने असणारे राज्य पश्चिम बंगाल होय. तर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात राज्य येते. ग्रेट इंडियन बस्टर्ड हा कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे? ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच माळढोक हा राजस्थान या राज्याचा राज्यपक्षी आहे. भारतात सर्वाधिक सिंचन कोणत्या पद्धतीने केले जाते? भारतात सर्वाधिक सिंचन विहिरी आणि कूपनलिका या पद्धतीने केले जाते. वेल्स अँड ट्यूबवेल्स सुमारे 60% पेक्षा जास्त सिंचन या पद्धतीने केले जाते. कालवा सिंचनात भारतातील अग्रगण्य राज्य कोणते? कालवा सिंचन मध्ये भारतातील अग्रगण्य राज्य उत्तर प्रदेश होय. तलाव सिंचनात दक्षिण भारतातील कोणते राज्य अग्रेसर आहे? तलाव सिंचनात दक्षिण भारतातील तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश हे राज्य अग्रेसर आहेत. भारतात सर्वात जास्त सिंचन क्षमता असणारा कालवा कोणता? भारतात सर्वात जास्त सिंचन क्षमता असणारा कालवा इंदिरा गांधी कालवा राजस्थान या राज्यातील होय. हरित क्रांतीचा सर्वाधिक फायदा कोणत्या पिकांना झाला? हरित क्रांतीचा सर्वाधिक फायदा गहू आणि तांदूळ या पिकांना झाला. भारतात हरित क्रांतीची सुरुवात प्रामुख्याने कोणत्या राज्यात झाली? भारतात हरित क्रांतीची सुरुवात प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यात झाली.
कापूस पिकासाठी लागणारी काळी माती कोणत्या घटकामुळे काळी दिसते? कापूस पिकासाठी लागणारी काळी माती टिटॅनिफेरस मॅग्नेटेट या घटकामुळे काळी दिसते. भारतात सर्वाधिक ताग उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक ताग उत्पादन करणारे राज्य पश्चिम बंगाल होय. भारतात सर्वाधिक सोयाबीन उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक सोयाबीन उत्पादन करणारे राज्य मध्य प्रदेश होय. म्हणून याला सोया स्टेट असे सुद्धा म्हणतात. भारतात सर्वाधिक मोहरी उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक मोहरी उत्पादन करणारे राज्य राजस्थान राज्य होय. भारतात सर्वाधिक सूर्यफूल उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक सूर्यफूल सनफ्लॉवर उत्पादन करणारे राज्य कर्नाटक होय. भारतात सर्वाधिक भुईमूग उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक भुईमूग उत्पादन करणारे राज्य गुजरात राज्य होय. भारतात सर्वाधिक कांदा उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक कांदा उत्पादन करणारे राज्य महाराष्ट्र राज्य होय. भारतात सर्वाधिक बटाटा उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक बटाटा उत्पादन करणारे राज्य उत्तर प्रदेश होय. सुवर्ण क्रांती गोल्डन रिव्हॉल्यूशन प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? सुवर्ण क्रांती गोल्डन रिव्हॉल्यूशन प्रामुख्याने फलोत्पादन, हॉर्टिकल्चर आणि मध उत्पादनाशी संबंधित आहे. भारतात नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनची कधी सुरू झाले? भारतात नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन 2005-06 मध्ये सुरू झाले. केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कोठे स्थित आहे? केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था राजमुंद्री आंध्र प्रदेश येथे स्थित आहे. केंद्रीय ऊस संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय ऊस संशोधन संस्था कोयंबतूर तमिळनाडू येथे आहे. केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था कोठे आहे? केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था हैदराबाद येथे आहे. भारतात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्डची स्थापना कधी झाली? भारतात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली. भारतातील ॲल्युमिनियम निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू झाला? भारतातील ॲल्युमिनियम निर्मितीचा पहिला कारखाना JK नगर पश्चिम बंगाल 1937 मध्ये सुरू झाला. हिंदाल्कोचा मुख्य ॲल्युमिनियम प्रकल्प कोठे आहे? हिंदाल्कोचा मुख्य ॲल्युमिनियम प्रकल्प रेणुकूट उत्तर प्रदेश येथे आहे. नाल्कोचा मुख्य प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? नाल्कोचा मुख्य प्रकल्प अनुगुल आणि दामनजोडी ओडिशा येथे आहे. भारतातील पहिली सिमेंट फॅक्टरी 1904 मध्ये कोठे स्थापन झाली? भारतातील पहिली सिमेंट फॅक्टरी 1904 मध्ये चेन्नई तमिळनाडू येथे स्थापन झाली. भारतात सर्वाधिक सिमेंट उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतात सर्वाधिक सिमेंट उत्पादन करणारे राज्य राजस्थान आणि आंध्र प्रदेश होय. भारतातील पहिले रासायनिक खत कारखाना 1951 मध्ये कोठे उभारला गेला? भारतातील पहिला रासायनिक खत कारखाना 1951 मध्ये सिंदरी झारखंड येथे उभारला गेला. कागद उद्योग भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाला? कागद उद्योग भारतात सर्वप्रथम सेरामपूर पश्चिम बंगाल 1832 मध्ये सुरू झाला. भारताचे डेट्रॉईट ऑफ इंडिया म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? डेट्रॉईट ऑफ इंडिया म्हणून चेन्नई ऑटोमोबाईल उद्योगामुळे ओळखले जाते. भारतातील ऑटोमोबाईल हब म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर प्रसिद्ध आहे? भारतातील ऑटोमोबाईल हब म्हणून महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड हे शहर प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात लांब पूल असणारा ढोला सदिया पूल कोणत्या नदीवर आहे? भारतातील सर्वात लांब पूल असणारा ढोला सदिया पूल ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी लोहित नदीवर आसाम व अरुणाचल प्रदेशामध्ये आहे. बोगीबील पूल कशासाठी प्रसिद्ध आहे? बोगीबील पूल भारतातील सर्वात लांब रेल रोड पूल ब्रह्मपुत्रा नदी आसाम येथे आहे. चेनाब रेल्वे पूलचे वैशिष्ट्य काय आहे? चेनाब रेल्वे पूलचे वैशिष्ट्य जगातील सर्वात उंच रेल्वे कमान पूल जम्मू काश्मीर येथे आहे. भारतातील पहिला समुद्रावरील केबल स्टेड पूल कोणता? भारतातील पहिला समुद्रावरील केबल स्टेड पूल वांद्रे वरळी सी लिंक पूल मुंबई येथील होय. राष्ट्रीय जलमार्ग 2 नॅशनल वॉटरवेज 2 कोणत्या नदीवर आहे? राष्ट्रीय जलमार्ग 2 हा ब्रह्मपुत्रा नदीवर सदिया ते धुबरी दरम्यान 891 किलोमीटरचा आहे. राष्ट्रीय जलमार्ग 3 नॅशनल वॉटरवेज 3 कोणत्या राज्यात आहे? राष्ट्रीय जलमार्ग 3 हा केरळ या राज्यात आहे, वेस्ट कोस्ट कॅनॉल येथे. भारतातील पहिली पवन सौर हायब्रिड ऊर्जा निर्मिती मोठी प्रणाली कोठे सुरू झाली? भारतातील पहिली पवन सौर हायब्रिड ऊर्जा निर्मिती जैसलमेर राजस्थान येथे सुरू झाली. भारतातील सर्वाधिक कोळसा साठा असणारे
खोरे कोणते? भारतातील सर्वाधिक कोळसा साठा असणारे खोरे दामोदर नदी खोरे होय. तुम्हाला मल्ले ही युरेनियमची खाण कोणत्या राज्यात आहे? तुम्हाला मल्ले ही युरेनियमची खाण आंध्र प्रदेश कडप्पा या जिल्ह्यात आहे. भारतातील पहिली स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी कोणती मानली जाते? भारतातील पहिली स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी धोलेरा गुजरात या राज्यातील मानली जाते. भारतीय रस्ते काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय रस्ते काँग्रेसची स्थापना इंडियन रोड्स काँग्रेसची स्थापना 1934 मध्ये झाली. भारतातील कोणत्या पर्वताला सफेद पर्वत व्हाईट माउंटन म्हणून ओळखले जाते? भारतातील धौलगिरी शिखर या पर्वताला व्हाईट माउंटन सफेद पर्वत म्हणून ओळखले जाते. पीर पांजाल ही पर्वतरांग हिमालयाच्या कोणत्या भागात येते? पीर पांजाल ही पर्वतरांग हिमालयाच्या लघु किंवा मध्य हिमालय या भागात येते. कार्डमम टेकड्या एलाचे डोंगर कार्डमम हिल्स भारतातील कोणत्या भागात आहेत? कार्डमम टेकड्या कार्डमम हिल्स भारतातील सर्वात दक्षिणेकडील भाग केरळ आणि तमिळनाडू सीमेवर येते. मिकीर टेकड्या कोणत्या राज्यात स्थित आहेत? मिकीर टेकड्या आसाम या राज्यात स्थित आहेत. अबोर टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? अबोर टेकड्या अरुणाचल प्रदेश या राज्यात आहेत. मिश्मी टेकड्या कोणत्या राज्यात आढळतात? मिश्मी टेकड्या अरुणाचल प्रदेश या राज्यात आढळतात. मिश्मी टेकड्यामधील सर्वात उंच शिखर कोणते? मिश्मी टेकड्यामधील सर्वात उंच शिखर दाफाबम शिखर होय. अरवली पर्वताचा विस्तार कोणत्या शहरापासून सुरू होतो? अरवली पर्वताचा विस्तार दिल्ली मजलिस पार्क किंवा रायसीना हिल्सपासून पालनपूर गुजरात इथपर्यंत आहे. रायसीना हिल्स ज्यावर राष्ट्रपती भवन आहे कोणत्या पर्वताचा भाग आहे? रायसीना हिल्स ज्यावर राष्ट्रपती भवन आहे हा अरवली पर्वतरांगाचा भाग आहे. छोटा नागपूर पठाराचा मध्यवर्ती भाग कशाने बनलेला आहे? छोटा नागपूर पठाराचा मध्यवर्ती भाग हा रांचीच्या पठाराने बनलेला आहे. हजारीबागचे पठार कोणत्या पठाराचा भाग आहे? हजारीबागचे पठार हा छोटा नागपूर पठाराचा भाग आहे. बघेलखंड पठार कोणत्या दोन प्रदेशाच्या दरम्यान स्थित आहे? बघेलखंड पठार हा बुंदेलखंड आणि छोटा नागपूर पठाराचा दरम्यान स्थित आहे. तेलंगणा पठार कोणत्या मोठ्या पठाराचा भाग मानला जातो? तेलंगणा पठार हा दख्खनच्या पठाराचा मोठा भाग मानला जातो. रायलसीमा हा भाग कोणत्या राज्यात येतो? रायलसीमा हा भाग आंध्र प्रदेश या राज्यात येतो. अण्णामलाई या नावाचा अर्थ काय आहे? अण्णामलाई या नावाचा अर्थ हत्तींची टेकडी एलिफंट हिल्स होय. कच्छचे रण आणि खंबाची खाडी कोणत्या समुद्राचा भाग आहेत? कच्छचे रण आणि खंबाची खाडी हा अरबी समुद्राचा भाग आहे. थारच्या वाळवंटातील वाळूच्या टेकड्यांना काय म्हणतात? थारच्या वाळवंटातील वाळूच्या टेकड्यांना बारखान वाळूच्या टेकड्या असे म्हणतात. भारतातील सर्वात मोठी खारे पाणी असलेली सरोवर प्रणाली कोणती? भारतातील सर्वात मोठी खारे पाणी असलेली सरोवर प्रणाली सांभार सरोवर राजस्थान या राज्यातील होय. चोझ म्हणजे काय? चोझ म्हणजे पंजाब आणि हरियाणातील शिवालिक पायथ्याशी पावसाळ्यात निर्माण होणारी हंगामी ओढे होय. अंदमान आणि निकोबारमधील एकमेव सुप्त ज्वालामुखी कोणता? अंदमान आणि निकोबारमधील एकमेव सुप्त ज्वालामुखी नारकोंडम बेट होय. सिंधू नदीची भारतातील सर्वात मोठी उपनदी कोणती? सिंधू नदीची भारतातील सर्वात मोठी उपनदी चिनाब नदी होय. सतलज नदी भारतात कोणत्या खिंडीद्वारे प्रवेश करते? सतलज नदी भारतात शिपकिला खिंड हिमाचल प्रदेशमधील या खिंडीद्वारे प्रवेश करते. झेलम नदी कोणत्या प्रसिद्ध सरोवरातून वाहते? झेलम नदी उलर सरोवर काश्मीर या सरोवरामधून वाहते. रावी नदीचा उगम कोठे होतो? रावी नदीचा उगम रोहतांग खिंड हिमाचल प्रदेश येथे होतो. बियास नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बियास नदी सतलज नदी या नदीची उपनदी आहे. ती हरिके येथे एकत्र येते. बियास नदी आणि सतलज नदी हरिके येथे एकत्र येतात. गंगा नदी बांगलादेशात प्रवेश केल्यानंतर कोणत्या नावाने ओळखली जाते? गंगा नदी बांगलादेशात प्रवेश केल्यानंतर पद्मा या नावाने ओळखली जाते. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात कोणत्या नावाने वाहते? ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात जमुना या नावाने वाहते. दमणगंगा नदी कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते? दमणगंगा नदी दादर आणि नगर हवेली व दमण दीव या केंद्रशासित प्रदेशातून वाहते. पेन्ना नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? पेन्ना नदी
बंगालचा उपसागर नेल्लोर आंध्र प्रदेश येथे जाऊन मिळते. पालार नदी कोणत्या राज्यामधून वाहते? पालार नदी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यामधून वाहते. तापी नदी कोणत्या समुद्रात मिळते? तापी नदी अरबी समुद्र खंबातच्या खाडीत मिळते. माही नदीचा शेवट कोठे होतो? माही नदीचा शेवट खंबातची खाडी अरबी समुद्र येथे होतो. घग्गर नदी काय आहे? घग्गर नदी भारतातील एक प्रमुख हंगामी व अंतस्थलीय नदी आहे. प्राचीन सरस्वती नदीचा अवशेष मानली जाते. नाथप्पा झाक्री प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? नाथप्पा झाक्री प्रकल्प सतलज नदी हिमाचल प्रदेश येथे आहे. चंबळ खोरे विकास प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? चंबळ खोरे विकास प्रकल्प हा मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे. तावा प्रकल्प कोणत्या नदीवर आणि राज्यात आहे? तवा प्रकल्प तावा नदी मध्य प्रदेश येथे आहे. जायकवाडी धरण नाथसागर कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण नाथसागर गोदावरी नदी पैठण महाराष्ट्र येथे आहे. उजनी धरण यशवंतसागर कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण यशवंतसागर भीमा नदीवर आहे. कोयना धरण शिवसागर कोणत्या राज्यात आहे? कोयना धरण शिवसागर आपल्या महाराष्ट्र या राज्यात आहे. हिराकूड धरणाची एकूण लांबी किती आहे? हिराकूड धरणाची एकूण लांबी सुमारे 25.8 किलोमीटर इतकी आहे. जगातील सर्वात लांब मातीचे धरण आहे. भारतातील मान्सूनचे आगमन साधारणपणे कोणत्या तारखेला मानले जाते? भारतातील मान्सूनचे आगमन साधारणपणे 1 जून केरळ किनारपट्टीवर मानले जाते. आग्नेय मान्सून वाऱ्यांच्या दोन शाखा कोणत्या आहेत? आग्नेय मान्सून वाऱ्याच्या दोन शाखा अरबी समुद्र शाखा आणि बंगालच्या उपसागरातील शाखा अशा दोन शाखा आहेत. भारतात सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण लेह येथे वार्षिक सरासरी पाऊस किती असतो? भारतात सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण लेह येथे वार्षिक सरासरी 10 सेंटीपेक्षा कमी पाऊस असतो. मान्सूनचा खंड म्हणजे काय? मान्सूनचा खंड म्हणजे मान्सूनच्या काळात काही दिवस किंवा आठवडे पाऊस न पडण्याची स्थिती होय. भारतातील कोणत्या भागात उष्णकटिबंधीय वादळे सर्वाधिक विनाश घडवून आणतात? भारतातील पूर्व किनारपट्टीवर उष्णकटिबंधीय वादळे सर्वाधिक विनाश घडवून आणतात. पूर्व किनारपट्टीवरील विशेषतः ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील किनारपट्टी होय. सुंदरबन हे नाव कोणत्या वृक्षावरून मिळाले आहे? सुंदरबन हे नाव सुंदरी वृक्ष या वृक्षावरून मिळाले आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर स्थित आहे. केवलादेव राष्ट्रीय उद्यान कोणत्या दोन नद्यांच्या संगमाजवळ आहे? केवलादेव राष्ट्रीय उद्यान गंभीर आणि बाणगंगा नदी राजस्थान या दोन नद्यांच्या संगमाजवळ आहे. कांगडा व्हॅलीमधील पालमपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? कांगडा व्हॅलीमधील पालमपूर चहाच्या बागेसाठी प्रसिद्ध आहे. नंदादेवी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? नंदादेवी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या राज्यात आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.